नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राइम न्यूजच्या पंचनामा या विशेष सदरात तुम्हा सर्वांचं स्वागत. पुणे शहर पोलीस दलाच्या 30 पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदेवाल्यांकडून कलेक्शन करणाऱ्या 70 कलेक्टरांची उजळणीचे धडे गिरवल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदली केली आहे. मात्र वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी भर रस्त्यात शिरून गाड्या अडवतात, कारवाईची भीती दाखवून मोठी माया गोळा करीत आहेत. वाहतूक विभागातील कलेक्टरांच्या या पठाणी वसुलीला सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पुणे शहर वाहतूक विभागातील कलेक्टरांची बदली कधी होणार अशी चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. पुणे सोलापूर, पुणे नगर, पुणे सातारा, पुणे मुंबई, पुणे नाशिक हे 5 महत्त्वाचे महामार्ग पुणे शहरातून जातात. या महामार्गासह छोटे मोठे राज्यमार्ग आणि शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याचे पुणे शहर वाहतूक पोलिसांचे कर्तव्य आहे. वाहतूक पोलिसांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहून वाहतूक नियमन केले तर वाहतूक कोंडी होणार नाही. मात्र काही वाहतूक पोलीस नियुक्तीच्या ठिकाणी हजर राहत नसल्याने चौकाचौकात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. तर हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच वाहतूक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य आणि जबाबदारी काटेकोरपणे पार पाडत आहेत. वाहतूक पोलीस काही ठिकाणी आडबाजूला छुप्या पद्धतीने उभे राहतात. 4-5 जण एकदम वाहन चालकांच्या अंगावर जातात आणि त्यांच्यावर वेगवेगळ्या कलमांखाली दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करतात. घाबरलेल्या वाहन चालकांकडून मोठ्या दंडाची रक्कम ऐकून त्यांच्याकडे विनवणी सुरू केली जाते. त्यावेळी पोलिसांकडून वाहन चालकांकडे पैशाची मागणी केली जाते आणि तडजोडी अंती काही रक्कम घेऊन त्यांना सोडून दिले जाते, असा आरोप नागरिकांनी केलाय. त्यामुळे वाहतूक आयुक्तांच्या आदेशाला काही वाहतूक पोलिसांनी केराची टोपली दाखवल्याचं दिसून येत आहे. वाहन चालकांकडून पैसे घेणारे पोलीस शोधण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. हे पोलीस सध्या वेशामध्ये वाहन चालक म्हणून शहराच्या विविध भागात फिरत होते. पोलीस नागरिकांवर कारवाई करताना चिरीमिरी घेतात का, त्यांच्याकडे पैशाची मागणी करतात का, याची या पथकाकडून पाहणी केली जाणार होती. तसेच कोणत्याही गैरप्रकार आढळून आला तर त्यांच्यावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल केला जाणार, अशी ग्वाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली होती. मात्र आजपर्यंत पथकाने कोणतेही स्टिंग ऑपरेशन न करता पथक आलेच नसल्याची माहिती मिळते. वाहतूक विभागातील कलेक्टरांची बदली कधी होणार? एकीकडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू ठेवून मोठी रक्कम गोळा करणाऱ्या 70 कलेक्टरांची बदली केली आहे, तर दुसरीकडे वाहतूक नियमन करण्याऐवजी काही वाहतूक पोलीस वाहन चालकांना अडवून पठाणी वसुली करीत आहेत. त्यामुळे वाहतूक विभागातील कलेक्टरांच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार कधी देणार, की वाहतूक विभागातील पोलिसांना सूट दिली, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना अप्पर पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे पर्यवेक्षक मनोज पाटील म्हणाले की वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करण्याऐवजी भर रस्त्यात गाड्या अडवून दंड करणे चुकीचे आहे. याबाबत नागरिकांकडे फोटो अथवा व्हिडिओ असतील तर पाठवा. याबाबत योग्य ती शहानिशा करून आणि त्यामध्ये जर कोणी दोषी आढळलं तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अप्पर पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे पर्यवेक्षक मनोज पाटील यांनी दिलाय. पुणे प्राइम न्यूजच्या पंचनामा या विशेष सदरात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज.